मनाजी भाऊ मना घर गोंधळ होता, गोंधळ मग बटास ना आग्रह होता आणि मी बी 150 नाचे थोडा. कारण ज्या माणूसना मनमा शंका नाही ना तो काय शंका नाही ठेवत. मायच्या मी व्यासपीठवर शपथ लिहिणे सांगत, आजपर्यंत मला कधी वाटलं नाही कोण मना दुश्मन आहे असं. शपथ लिहिून सांग राय ना व्यासपीठवर, मन दुश्मन मनकडे ते कोणी नाही, पण लोके माल का दुश्मन समजतात. मला अजून बी सापडी राहणार नाही ते काबर करतच होते ना असं काहीच नाही. मना घर गोंधळ होता आणि मला असं वाटत तुम्ही बसेल बटा हिंदू शेते तुमले मन भाषा समजे. गोंधळ मग तुम्ही नाचतात नाही, नाचताना देवदरी नाचाना चुकी नाही राहत. तुमले आमन ना पटणार तुम्ही आमन ना तुम्ही बटा हिंदू होतील, बाकीनं मिक्सिंग राहताना त्यासले पटत नाही ते. हा मग अर्धा हिंदू अर्धा मुसलमान, कंपनी बदल. मग ओरिजिनल कंपनीवाला थोडी वाटी ना असं, ओरिजिनल कंपनीवाला ते स्वाभिमान वाटस. मी जेव्हा कानबाई बसवली लोके सांगेत बाई काय काय ना आमना परिसरना महाराज काहीतरी करत जुन्या रूढी परंपरा टिकायला पाहिजे. आपलं संभाजीनगरचे एक वकील आहे, जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाला ना त्या माणसाने एवढा लेख लिहिला होता महाराज, एवढा लेख लिहिला आणि त्या माणसाने सांगितलं म्हणे खानदेशमाव पहिला पोरगा शेकी प्रत्येक परंपरा टिकाडानं म्हणस आणि नालायक येत म्हणे आपला हिंदू की तो परंपरा टिकाडानं म्हणस त्याला बदनाम करायला ठरवतोस म्हणे. म्हणजे चांगला लोकांना सांगायला गरज नाही, चांगला लोक कधीच दुसऱ्याला नाव ठेवत नाही, बरोबर आहे की नाही. चांगला माणूस दुसऱ्याला नाव ठेवस का खराब माल कोठे निघस, कंपनी खराब राहिली का माल बी खराब निघस. विठ्ठल विठ्ठल इथला नाचो का, इथला नाचो का. मी आजच नाचणं बंद कर दे, तू मन बरोबर नाची दखाड येत नाही ते कबलत नाही बळवी ना. विठ्ठल विठ्ठल आणि आपण सांगस तात्या तुम्ही मनापेक्षा बराच मोठा शेतस, लोकेशनी पद्धत सांगस पुढे येता ना. रविकिरण बाबा राधे राधे, काय माणूस आहे बोलता मनमुख्या माणूस आहे आणि लगे मोबाईल मागूच नात का याने असं करायचं का, हा कलंक आहे. तिने आहे ना गंदा मारतून गंदा तोंडवर आजी गाजीन मागे दगलबाजी. भगवान का डोळ्यालाही बसेल का एकने अशीच बदनामी करे, उघडा लपडा सापडी घ्या ते नीच ना. विठ्ठल 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 तुमले माहिती पण नव्हे ना. हां चालू कीर्तन मग सांग राहता तो म्हणा देवशनी करता नाचेल आणि त्या नकटात नाक लावतो. बाबा चांगला माणूसले काही पडेल ना, चांगला माणूस देव एक देवच करस, रिकामा कामे करायला वेळ नाही राहत. हां मी तर चॅलेंज करतो बाबांकडे 8 दिवसचा मुक्काम, बाबांचं माझं 3 वर्षाचं रिलेक्शन आहे. माले प्रत्येक वारकरीले आणि प्रत्येक साधारण व्यक्तीले हिंदूना प्रत्येक माणूस आणि प्रत्येक बाईले सांगणं रवी किरण महाराज ना असा कोणता तरी गुन्हा सापडावा आणि 1 लाख रुपये कमावा. 12 महिना काम करू नका, धंदा करू नका, 12 गुन्हा सिद्ध करा आणि 12 लाख रुपये कमा. मनबापने 48 एकरी बटी इकिन दंड भर दिसू. पण मला माहिती म्हणा दुसरी कोणती चूक सापडावणी, फक्त मी नाचस आणि ते बी देवनासाठी नाचस, ते बी अश्लील गानास्वर नाही देवना गानास्वर नाचस. हा आणि माले बोलणारा कोण राहतस, अंडेर बी बायको बी माय बी आणि तो बी संगीत डीजेवर नाचतं त्या माल सांगतात देऊन जोडे का बन नाचना. हा सजा भेटली पाहिजे, गुन्हा मान्य करू आपण, पण सजा देणारा सुद्धा तेवढा खात्रीशीर पाहिजे की त्याने कोणता गुन्हा केलेला नसावा. बरोबर आहे की नाही. स्वतःनं उघडण परायला लुगडं करत बट्टस काय काम नसे. विनंती असेल तरुण भावांना मोबाईल हातात घेणं, मोबाईल म्हणजे चांगल्या कामासाठी यूज करा. एखाद्याचं जर एखाद्या न कळत माणसाचं काही चूक असेल की नसेल, जोपर्यंत तुम्ही खात्री करत नाही त्या व्यक्तीला भेटत नाही तोपर्यंत चुकीची कमेंट्स करून त्याला बदनाम करू नका. आई शपथ सांगतो पांडुरंगाच्या दरबारात आहे सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही बरं का. कारण आतून आवाज निघतो ना तो लय खराब निघतो. विठ्ठल 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 मी इथला येडा ना कीर्तन मा बी नाचतच राहस, कीर्तन मा बी देव देवच सांगत. दुसरा ना का बरं चाव्या ना हाय जे व्यासपीठ आहे ना हाय आपले देव आणि संत सांगण करतायत. बाकी ना कीर्तन मा बी मना किडा पाडत बट्टस. बरं त्याच ना जाऊ द्या. पहिलवान बरोबरी ना राहते माणूस कुस्ती रवाल बी आहे काही करत नाही, ज्या काहीच काम नाही त्या बी गावमा बटीन चावयतच. आता तुम्हाला सांग लढाई करायला बी चालवणार रे, कारण कुस्ती केव्हासाठी पहिलवान पाहिजे. तुम्हाला सांग कुस्तीले ना म्हणजे ही जडा ना आत्मा दिले नाही, पहिलवान बी बरोबरी ना पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
ओझ होत नाही, महागर्भपात आला कुठून. आठेच होतो ना आपण. टेन्शन लिहू नका कितला का चाचे चेंदे ना, मी बरोबर चाचवरीन उभा राहतो. हा भूतलावर बापावर जेवढं पोरगी प्रेम करते तेवढं प्रेम कोणी करत नाही. काय मत आहे तुमचं? मुलगी बापावर जेवढं प्रेम करते तेवढं कोणी करत नाही. तुकोबारायची आरती कन्या सांगताय, मग कन्या किती विशेष रत्न, किती विशेष आहे ऐका. किरकोळ कारणावर नवरा बायकोचे भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई का आता जर कमी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं माझ्या 33 पिढीचा उद्धार होईल, त्याच्यापेक्षा असं करते. पोराला सांगते, बावड्या जाहीरतून बापले जेवण न सांग. पोरगा जास बापले सांग, पप्पा जेवण करून घ्या. तो बाप म्हणतो मला नाही काय जेवायचं. मुलगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो खाशीत काय मन बापनं काय जाहीर आहे ना. आता तेच काम दीदीला सांगा, पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. मुलगी एवढं गोड बोलते महाराज, एवढं गोड बोलते तात्यासाहेब. किती गोड ललित बाबा, किती गोड. सात सनी वाढ मी तुले परी रसाड, शब्द जैसे कल्लोड अमृताचे, इतकं गोड बोलते. बाप्पाच्या जवळ जाते, पप्पाला सांगते पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो नाही बेटा मला नाही जेवायचं. काय नाही जेवायचं? तुमची तब्येत बरी नाही का? तुमचं डोकं दुखतंय का? बाम लावून देऊ का पप्पा? नाही ग बाई तसं काही नाहीये. मग पप्पा जेवण करा ना. तो बाप म्हणतो बेटा माझी इच्छा नाही, तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही. ज्या अर्थी तुकोबाराय कन्या निवडतात म्हणजे कन्या काहीतरी विशेष रत्न आहे. मी सुद्धा कोणाचा तरी पोरगा आहे, पण इथं सत्यता मांडावी लागेल. बरोबर आहे ना बाबा? इथं सत्यताच मांडावी लागेल. अजून सांगू का पोरगी किती विशेष रत्न आहे. तुमच्या पोरीचं लग्न झालेलं आहे, दोन नाही काय नाही लेकरू आहे, त्याला काय आहे ते लेकरू आहे, त्यांकडे नका ध्यान द्या. त्याला काय बिचारा नाही काय नाही रडू द्या. शानला शानला आवरात होत नाही तर इथलंच लेकरू काय करी. तुमच्या पोरीचं लग्न झालेला 200 किलोमीटर अंतरावर पोरगी आहे आणि तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो बाई लग्न तुला कसं कळलं? पण त्याचं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, लग्न झालं नसेल तर मायला विचारतो का काय माय वडिलांची तब्येत कशी आहे? माय सांगते दादा 4 दिवसापासून त्या बापानं जेवण नाही काय केलं तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली, तुझ्या बापाने नाश्ता केलाय, गोळ्या औषधी दिल्या, तुझा बाप झोपलाय. तो रिप्लाय बहिणीला फोन करतो, सांगतो ताई बापाच्या काटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी आहे आणि तू 200 किलोमीटर अंतरावर ना ओळखते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? त्या ताईनं गोड उत्तर दिलं, दादा याच्यासाठी मोठा गुरु करायची गरज नाही रे, अंतःकरण असावं लागतं. म्हणले कसं ग ताई? दादा जेव्हा मी सकाळी सकाळी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला. ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त महिलांकडे असते. तुकोबाराय एवढं सहज थोडी ना उदाहरण देतील कन्याबद्दल. कन्या काहीतरी विशेष आहे तरच तुकोबाराय उदाहरण देतात. मग कन्या किती विशेष आहे अजून सांगतो. कन्या किती विशेष आहे अजून सांगतो तुम्हाला. रामचरित मानस ऐकलं असेल, तू वाचलं असेल किंवा ऐकलं असेल. रामचरित मानस जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. रामचरित मानस मध्ये ना स्वामी रामतीर्थ पायी प्रवास करत असताना पिंड पर्वताच्या एका उंच शिखरावर चढत होते. स्वामी रामतीर्थ चढत असताना त्यांच्या पुढे एक माणूस चालत होता. त्याची मुलगी त्याच्या कडेवर होती. तो माणूस चालत होता पण जरा अशक्त होता आणि जरा टेकडीचा भाग होता, चढावचा भाग होता. स्वामींना असं वाटलं अरे टेकडीचा भाग आहे, चढावचा भाग आहे, याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही, कारण साधू दया दाखवतात. बरोबर आहे की नाही? हो, साधू किती दयावान असतात सांगायची गरज नाही. जे कारंजले गांजले त्यासी म्हणी जो आपले तोची साधू ओळखावा देवते त्याची जाणावा. आता इथं सुद्धा मला सांगावं वाटतं आपण लोकांनी साधूची व्याख्या बदलून टाकली. साधू कोणाला म्हणावं? ज्याने अगोदर साध धुतले तो साधू. बरोबर आहे की नाही? साधू कोणाला म्हणावं? चित्रेची देखोनी कामी ना काम उपजे जयाची या म्हणा तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. साधू त्याला म्हणावं चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खानदानी साधू. बाकीच मानसिकता अशी लग्न करत नाही त्या साधू बुजाडले भेटण्यात नाही त्या राही जायला तो बाकी ना त्याला साधू नाही म्हणता यावं. साधू कोणाला म्हणावं? चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना नाही निर्माण झाली पाहिजे, तो खानदानी साधू. स्वामी रामतीर्थ म्हणजे ब्रह्मचारी साधू, संन्यासी साधू. त्यांनी बघितलं अरे अशक्त याच्याकडनं पोरगी धरली जाणार नाही. आवाज दिला ए भैया ए भाईजी जरा रुक जा.
ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारणच्या व्यक्तीनं सांगितलं महात्माजी मेरी बेटी है मेरे कंधे पर ही. ठीक आहे, अजून चालायला लागला. न राहता पुन्हा स्वामींनी सांगितलंय भैया ए भाईजी जरा रुक, ए जो लड़की तेरे कंधे पर बैठी मेरे कंधे पर दे दे, जब तक की तेरी थकान दूर हो जाएगी लड़की तेरे कंधे पर दे दूंगा. त्या साधारण व्यक्तीनं सांगितलं महात्मा जी ये मेरी बेटी है, ये मेरे कंधे पर ही ठीक है. अगर आप बोलते हो ना बोझ हो रही है तो सुनो महात्मा जी, हिंदुस्तान में किसी बाप को अपनी बेटी का बोझा नहीं हुआ. आप क्या जानोगे बेटी क्या होती है, आप तो सन्यासी है. तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला मुलगी काय करणार? मुलगी करण्यासाठी पोटी मुलगी असावी लागते, पाठी बहीण असावी लागते, आणि दोघं नसेल तर कमीत कमी मायवर विशेष प्रेम असावं लागतं तर कन्या कळते. बरोबर आहे ना. कन्या समजणं एवढं सोपं नाही. मग भारत देशामध्ये कोणत्याच बापाला पोरीचं ओझं होत नाही, कोणत्याच मायला पोरीचं ओझं होत नाही. तुम्हाला मान्य आहे ना. भारत देशमा म्हणजे आपला देशमा कोणताच बापले पूर्ण ओझं होत नाही ना. पक्क आहे ना. तुम्ही सांगा बहिणीवर, कोणतीच मायले पूर्ण ओझं होत नाही ना. पक्क आहे ना. माव गर्भपात कथा घुसना होता हा यासले तरी सहीन होई जास. एखादी सुनबाईले जर पोरगी वहिनी ना, एखादा बाबाला जर कोण माणूस एखादा म्हातारा भेटला ना, का होता त्या सुनबाईला दिवस होतात काय जाय हो नात का नातू काय नाही हो आको बी नातच वहिनी. या बोले दुखती का पाय का ना पण नातच वहिनी आज सांगतील. याच ना महिने एखादी बाईने जर सुनबाईले दिवस राहणार नाही, डिलिव्हरी होणी दुसरी बी पोर होणी, तुमनं उत्तर काय रास का वाटत्या मंदिर आणि जे दिवस होतात काय वय ना. अहो मायशील का हो आको बी तीच वहिनी हो माय. हा तो शब्द आडे सांगाल चालाव नाही तुमले समजी घे काय म्हणतेस तुम्ही. नाही ते नाही सांगाल चालाव ना. तुम्ही काय सांगे सौरी फॉर्म भरायला देशात तरी व्हिडिओ वगैरे राहणार. आधी एक बी शब्दाना तोल घ्या का लगे पकडतच मावरती उजी नजर आहे आते. मी चांगलं का करायला जाय ना तरी लोक किडाच पाडतात. मना कीर्तन मा इथला समाज समज इथला लोक प्रेम करतात. हाय त्यासले दिखत नाही पण मना थोडंसं बी काय सापडणं ना. म्हणजे ती चूक राव का नको राव विचार नाही पूस नाही काही तपास नाही ताल नाही. हो तुम्ही डायरेक्ट कसा करस रे हो आबरूदार आता आहे ना बेवडातून बेवडाने बाकी ना असा राहता ना मला नाही आबरून कसाल का आबरू त्या बी आमले बोलायला येतं. पोरींचं ओझं होत नाही. मग गर्भपात आला कुठून पहिले तर सांगेल. गर्भपात व्हायची कारण आपणच आपली चव घातली होती. हुंडा मागायला आहे काही करी नाही. 82 पोरे 22 माणसेसनी पोटमान पोरी माट टाक्यात कितला हुंडा लागेल काय लागेल. पहिले बापसनी पोरीस ना बापसनी वावरी सुद्धा इकी टाकेल्यात हुंडान करता. हो म्हणेन ते पुरी मरण्यात. पण तुम्हाला सांगतो ज्याने हुंडा लिहिले दाबीनी त्यासनी परिस्थिती दाखा. ते आज बी आहे ना घर मग कांदा टमाटा कापी दे राहणार खिचडीले. हा हुंडा देऊ नका असं मी म्हणणार नाही. देणाऱ्याने दिलं पाहिजे पण घेणाऱ्याने तेवढी चव नाही घालायला पाहिजे प्रमाणशीर. आणि प्रत्येक पोरीच्या बापाला रिक्वेस्ट असेल पैसा आजच जन्माल ना पोरगी तवय पाहिजे बचाडान सुरू कर द्या. प्रत्येक दिवसले फक्त 10 रुपया जमा करा. दिवस ना 10 रुपया महिना ना 300 रुपया पूर्ण लगीन बी होई जाईन तिना पोरे सोरे बायात पण होई जाईल तो लोक पुरतीन त्या पैसा. रोज ना जर 10 रुपया जमा करात ते बरोबर आहे का नाही. पण बाकी ना लोक सांगतात महाराज रोज ना 10 रुपया सोपं आहे का असं सांगताच कान माती देव का रे 50 नि विमल काय जात बानट सुरत ना आणि पूर्णी करता 10 नि जमा करू शकस का. फक्त 10 रुपये जमा केले तरी 300 रुपये महिना पडतो. मग आता तुम्ही विचार करा 3600 रुपये साल पडस. त्या पैसा जर फेक बँक मा ठेवत राहणं वाढत राहतस ती पूर्ण लग्न बिग्न बी होई जाईन बडा संकटेस मायनिंग जाई ती पोर. हो मग हुंडा देणाऱ्याने दिला पाहिजे पण घेणाऱ्याला पण वाटली पाहिजे त्याला प्रमाण असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. एक पोरगा पोर देखाल घ्या पोरगी सुंदर होती पोरगी आवडणी त्याले पोरगी ना बापले म्हणे तुम्ही पोर बरोबर लग्न करसू पण मी इंजिनियर आहे मला हुंडा पाहिजे म्हणे. कितला तर 6 लाख रुपया. पोरणा बाप म्हणे लेबो पोरगा एक पोरगी एकटी 6 लाख रुपये घ्या ते घ्यात पोर सुखी होई जाईन. 6 लाख रुपया हुंडा दिदी ना लग्न ठरी घे. आता तो पोऱ्या म्हणे मी इंजिनियर आहे मी सुशिक्षित पद्धतीत लग्न करेल. नवरीना बाप म्हणे तुना मते. आता या भाऊनी मस्त बग्गी तयार करी. बग्गी मा एककडे नवरदेव बसणार एककडे नवरी पोरगी बसणार वाजावाला वाजायला लागणार बँडवाला तरुण पोरे जोरमा नाचायला लागल्या. तरुण पोरे इथला नाची राहतात नवरदेव फॉर्म मावना बाजूमान नवरी बसेल होती म्हणे पाय ना पठ्ठ्यानं कशी कमावली या म्हणे. ना माय म्हणे देखते खरी खरे ना माय
हो तू पाय तर खरी. नवरी पोर म्हणे आव काय आवराय राय ना म्हणे, याल जरा आईकाडीत देऊ दे म्हणे. म्हणे काय कावदनी एवढे पोरं नाचतायत, तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ खरं खरं सांगा एवढे पोरं कसं काय नाचतायत. तो म्हणे तू शपथ घाली ते सांगणंच पडी. सांगावंच लागल. काय नाही म्हणे सोपं आहे म्हणे. म्हणे कसं, कोणले 20 नाही, कोणले 50 नाही, कोणले 100 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माईक म्हणता आमना वराने ना पोरी नेत बुईतला वायबार. तुम्हाकडे नाही ती पद्धत. जानगर ना खोका त्यांगर ना वका नाही ना. हा आता पोरं जोरात नाचत होते. पोरगील म्हणे जा देख कशी इज्जत आहे. पोरगी हुशार होती. तुम्हाला तुमच्या मायच्या गड्याची शपथ कर कर सांगा एवढे पोरं कसं काय नाचता. म्हणे काय नाही सोपं येते म्हणे. कसं, कोणले 20 नाही, कोणले 50 नाही, कोणले 100 नाही पाहिजे का कुत्तच म्हणे त्या नेता तेलच ना माईक. पोर हुशार होती. धनी 20 रुपयामा 50 रुपयामा 100 रुपयामा एवढा उन्हाळा मग कुदाड राहणार म्हणे. हा मग मन बापने 6 लाख रुपये दिलेत मी कितली गोमालसू म्हणे. मग हुंडा देणाऱ्याने देत जाऊ, वाटत असेल तर घेणाऱ्याला वाटू द्यावी. भारत देशामध्ये पोरींचं ओझं होत नाही तरी सुद्धा गर्भपात. पण मी रिक्वेस्ट करेल, आपण गर्भपात केला माया हो, पोरी मारल्या, पण परिस्थिती आता बिकट झाली. आपल्या लेकरांना पोरी नाहीत आता करायला, लग्न करायला मुली नाही ना. आपणच आपल्या धर्माचं वाटोळं करून ठेवलं ना. आता नेमका असं होई जायचे पोरे 100 नि पोरीच फक्त 70 आहेत. मग 70 पोरांना लग्न होती 30 पोरेनी काय करा ना. मग लंगोट भांडण गळवर निघा ना काय टाळाशे. म्हणून तुम्हाला सांगतो आजच्या नंतर गर्भपात करू नका. आणि अजून सांगेल बरं का, माझ्या कीर्तनातून देव कमी सांगतो, मी जगायची तर सांगतो बरं का. गर्भपात जी स्त्री करते आतापर्यंत जे झालं ते जाऊ दे, पण याच्या पुढे ती चूक झाली नाही पाहिजे. गर्भपात करणाऱ्या स्त्रीच्या हातून पाणी पिणं सुद्धा पाप आहे. विठ्ठल विठ्ठल जर मुलगी एवढं विशेष रत्ना तर मायबापांचा किती प्रेम आहे या अभंगातून तुकोबाराय सिद्ध करतायत. लक्षपूर्वक ऐका. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. प्रसंग आहे तो हळदीचा. हळदीचा प्रसंग, ढोलवर थाप पडली त्या क्षणी मुलगीची आई, मुलगीचे वडील या 3 लोकांची अवस्था पाहण्यासारखी. दादा बोलता पण अर्थाकडे लक्ष नाही, पाहता पण समोरचं काही दिसत नाही, अशी परिस्थिती तिघांवर आहे. एक तर नवरी पोरगी, तिची माय आणि तिचा बाप या 3 लोकांची अवस्था. आणि माझा अभंग कदाचित काही लोकांच्या डोक्यावरनं जात असेल, पण ज्यांना कळेल ना त्यांनाच कळेल. आणि ते कोणाला कळेल? ज्यांना मुलगी आहे, ज्यांना बहीण आहे त्यांना लवकर कळेल. कारण काय माहिती का, ज्याचं जडतं ना गणेश बाबा त्यालाच कळतं. ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. पोरगीचे लग्न संबंध जुळलेले आहेत. हळदीचा प्रसंग. मंडपामध्ये एखाद्या व्यक्तीनं नवरीच्या बापाला सांगावं का, हो दादा आपल्याला मंडपामध्ये एखादी वस्तू कमी पडते, तेवढी वस्तू जाऊन घेऊन या ना. आता घरामध्ये कोणची वस्तू कुठे माणसाला माहिती नसतं, म्हणून पत्नीला शोधतोय. हॉलमध्ये पाहतो बाई दिसत नाही, किचन रूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही, बेडरूम मध्ये पाहतो बाई दिसत नाही. बाई अंधाराच्या एका कोपऱ्यामध्ये रडत होती. जवळ गेली बाई, जवळ गेला माणूस आणि बाईला विचारायला लागला, का ग काय झालं, काहून रडत्या? नाही हो धनी मी रडत नाही. ए वेडी तू रडते, सांग ना काय झालं? म्हणले काय नाही हो धनी. ए वेडी अगं बोल ना काय झालं? म्हणले काय नाही हो धनी. अगं तू रडते, तुझा मंडपात कोणी अपमान केला का, तुला कोणी रागवलं का? म्हणले नाही हो धनी. मग का रडते? धनी खरं सांगू का, दीदीला हळद लागली ना धनी तेव्हापासून दीदी सारखी रडते हो. तिच्या जवळ जाऊन तिला समजावून सांगा का बेटा तू रडू नकोस म्हणून. बाप सांगतो वेडी अगं तू माय आहेस, तू माय आहेस. तू 10, 20, 50 नाही 100 बायांमध्ये बसून रडू शकते, पण मला नाही रडता येणार का? जर का मी रडलो ना हा समाज मला कोणत्या नजरेनं बघेल. अरे माणसासारखा माणूस काय बाईवानी रडायला लागला. मी जर का रडलो ना तर हा समाज सांगेल तुझ्याकडे पैसे नसतील म्हणून नाटकं करतोय का. मला नाही रडता येणार. दादा दोघांचा संवाद चालू आहे. हळदीची रात्र, पूर्ण रात्र नवरीचा बाप आणि नवरीची माय रडण्यात निघते रात्र. सकाळी दिवस उजळला, आंघोळ वगैरे झाली, नवरीचा बाप ओट्यावर आहे. कोणीतरी नवीन इसम येतोय, नवीन व्यक्ती येतोय आणि नवरीच्या बापालाच प्रश्न करतोय, का हो दादा तुमच्या घराच्या समोर भला मोठा मंडप पकवानाचं जेवणाचं साधन बनते, हे कशासाठी आणि कोणासाठी हो? तो नवरीचा बाप वरवर मनाने सांगतो, दादा माझ्या पोरीचं लग्न आहे रे. वरवर मनानं सांगतो माझ्या पोरीचं लग्न. पण अंतकरणातून आवाज निघतो, काय सांगावं दादा मी स्वतःचं काडीच कापतोय, परक्या व्यक्तीला दान करतो ज्या पोराला मी कधी बघितलंही नव्हतं. कधी नवरीचा बाप होऊन बघा, नवरीची माय होऊन बघा, नवरीचा भाऊ होऊन बघा, नवरीची बहीण होऊन बघा, मग कळतं ते दुःख काय असतं. दादा लग्न वगैरे झालेला, आता शेवटचा प्रसंग बी द्यायचा आहे, कारण 7 वाजलेले. मला माहिती जेवण व्हायला ओळखीतलं भारी वाढा ना तरी जात नाही, आणि भूक लागेल ओळखीतला का सोनासारखा माणूस आहे ना त्यांच्यासंगे बोलायला चित लागत नाही, कारण तुम्हाला टाईम होई जायला ते
फक्त मोजून 10 मिनिटात सेवेला पूर्ण विराम. बोलू ना 10 मिनिटं बाबा. हां नाही म्हण दुसरं नको उकाल जा बुवा असं. नाही ते तुम्हाला बरं सर ते बी चालणं जाईल. दो बी का कुत्ता घर का बी नाही गाठ का बी नाही. सोड दिशात पक्का ना. चाल देऊ मग. बसायला ऐकणारा श्रोता चांगला आहेत बाबा लोक म्हणजे. हा ना वा वा खरंच गैराबारी लोकेश तुम्हाला ऐकणारा त्या काय उठी ना त्याने अंदाज लायली ना का याला काय सुमारा दिकत नाही भाऊ कितला टाईम सांगेन असं. मला दुसरं कीर्तने मला अर्जंट जा नाही पण तुम्हाला सांग नाही आते न म्हणा सांगू ते म्हणते नाही लड्डू लायान पेढा लायान कवय देव भेटे आई मनावर. हा आई मनावर देव भेटे का रियाज न जाऊ द्या. आटे बरं आहे तुम्हाला टोपीवाला बाबा कीर्तन लिहि पटेल बाकी ना मुकला टोपीवाला बाबा विसुधरत नाही देव धरम. एक स्टँडवर 75 वरीस न म्हातारा म्हण राहत 75 वरीस न म्हातारा गाणं म्हण राहतं कितला वाजनात भाऊ. हां जिरेल आहे आज म्हणे 75 वरीस ना म्हातारा. बरं रामकृष्ण हरी म्हणान पाहिजे राधे राधे म्हणाल पाहिजे भगवान नाम चिंतन लिहायला पाहिजे. 75 वरीस ना म्हातारा स्टँडवर गाणं म्हण राहता आज तिने हाय रात दारू पिना सनी नशा मा खोताना बोलाव दो के बसती एक बुका मा मुका कटा सुमन 75 वरीस म्हातारा तू आज तिने आहे रात म्हण राय ना. अरे चाल जरी ती आवडी गई ना भाव आपला टाकी दे होते ना मग तात्या कसं तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तेरे प्यार में मैं प्रभु दीवानी हो गई. दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई दीवानी हो गई मैं मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ा गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ा गई. भगवंताने अनर्थ दिलाय ना तर भगवंताची स्तुती करायला पाहिजे. हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. इथं देवाची स्तुती करत नाही. गाणाच मला बाडी घर मला बाडी गली मला बाडी. मग तुम्ही मौतवर जातीस ते तोंड जाके रडती ते कर रस का मावशी. तुम्ही गाडी माय उतरता तोंड जाके रडती ते कर रस का बहिणीच. बरं समजा ते आम्ही मान्य बी करलो तुम्ही खरं रडतीस. मग जर तुम्हाला खरंच त्या म्हातारा मा किंवा म्हातारी मा इथलं चित होता इथला जीव होता मग गाडी माय उतरताच तुम्ही तोंड जाके रडती. मग तो ड्रायव्हरले का बस सांगते भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे. इथलं तोंड फिट राहत ना. एक बाई आता आहे ना दररोज दुसरी बाई आता आहे ना दररोज तरी असा पदर लायल्यावर बाजून ताई सांगत ताई पुढे समाजात बरं गटार आहे मला माहिती हो चालू म्हणजे गटार तोंडले पदर लायल्यावर सुद्धा गटार दिकी राहिली मायले. मग तुमनं कर रडा मग चित्रास का वो सोन चिडी पुरीला भाट जात राहत आहे साध्या तताने बाईजनी आठे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचारा. आमना दोंडायचा एक म्हातारा गोंदाई मा खाता खाता उपडी गे दोंडायचा नाही होतं बा तोता नव्हतं कारण व्हिडिओ व्हायरल व्हायचा जीवो. मला एकदा गाडीला आडाव घेतात 15-20 म्हातारा आमना दोंडायचा ना अख्खा दोंडायचा ना एक निलाई म्हणे महाराज तू. मग तवच ना ते गोंदाई म्हणा म्हातारा आमना दोंडायचा नाही तथा नव्हता चढे मन बी कोण राहत नाही. गोंदाई मग खाता खाता उपडी घ्या. कधी गावमा कीर्तन होता ते कीर्तन लिहून आणि गावमा भजन चालत भजन लिहून आणि माझं बाबा कधी देव नाही धरम नाही कधी मंदिरवरून आणि पण गोंदाई एक बी सोडी नाही राहतच ना गाव परत अशा 2-4 राहतच ना. तेवढं बरं आहे तुम्हाला गावमा नाही येत तसा नाही ना म्हणा नाही म्हणजे तुम्ही मला मार काढेल बोलायचे का
इथलं बेकार होतं, कधी देव नाही धर्म नाही, पण गोंधई एक बी सोडे नाही. आणि गोंधई खाणारा इथला आनंद लेतच ना. बाकी नसले फक्त माहीत पडाल पाहिजे गावामा गोंधईशी. संध्याकाळी ना जेवण राहत तरी सकाळी ना किसामा निंबू लई फिरतच म्हणतं. बाकी ना ते बाईले सांगतात ऐ म्हणा नको रांजो अव ते संध्याकाळी नाही हो, ते दोन्ही टाइम ना तटेत मोडली जू. इथला नेता तेल राहतच. आणि तसंच ते म्हातारं बी होतं, बस नको जेवणले त्या गोंधळले बसतात. आणि त्याच ना प्रत्येक ना अपेक्षा अशी राहत ना, दिनभर ना भुक्या राहतच. त्याला खावाशिवाय दुसरं काही सुधरत नाही. वाढपी पोऱ्यावर सुद्धा सुटी पडतं. बाकी ना तो पोऱ्या सांगत भाऊ आईकडे ये ना चुलावर राही बट गई गे रे आप्पा काही सापडी नाही राहणार. आणि प्रत्येक नाही साल 2-2 येतं कितला का दांगडो करत ना. म्हातारा नाही साल 2 पिसूनात एक चांगलं होतं आणि एक आड्डी होती. खाणाराले चांगलं समजस होय आड्डी ना मधमा मटेरियल रास. म्हातारा आड्डी मानं मटेरियल ओढाल घ्या आड्डीच ओढली नाही. चालू पंगत मा पाहिलं माड्डी ना उनी गुचकीन घ्या पुसकी. वाढपी पोरी म्हणे याला पटकन शिलगाव घर म्हणे ते आपली चोरीन बादलीभर पीस काढेल कवा माही आणली म्हणे याला शिलगाव म्हणे. 2 पोरेने उचलीन घर मा टाका म्हातारेल म्हणे तुला म्हातारा घ्या. म्हातारीने रडायला सुरुवात करी. पैसा डोरेचा म्हातारेल बी माहीत होतं हाय वायबारच शेव असं. पण आता रडणं ते पडीन का नाही. म्हातारी रडायला लागली म्हातारान करता. गोंधय मग खाता खाता उपडी जायला सुद्धा म्हातारी इथं बारी रडस ना. म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी. म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनात ना म्हणा दे. आणि रडानं बी आई मायलेच सगळं. तरुण बहिणीला सांगत जोपर्यंत या माया शेतना चौलगून रडणं शिकल्या बरं बहिणी सोड. हो रडता यावाला पाहिजे. या माया शेतना या जर चालण्या घ्यात ना रडा नाही सब चुकायचं आहे आपला. आमना दोंडाचा आम्हा प्राध्यापक मरणा बायको बी प्राध्यापिका बरं जी भाऊ. दोन्ही नवरा बायको शिक्षक बरं का बाबा. आता सर मरी घ्यात मॅडम नुसत्या रडे जोर जोर मा. बाया म्हणे मॅडम असं पुंडी कितल्या बी रडण्यात ना काहीच उपयोग नाही. शब्दे रडा म्हणे. मग मॅडम शब्दे रडी. सर नाही करता नवरा मरेल आप्पाव व भाई माझा आप्पाव म्हणतो नको मॅडम तू रडू नको मी आप्पा तंगडी दोर बांधी एकला फेकीसो पण तू नको रडू बहीण म्हणतो. नवरान करता असं रडणारा व भाई माझा आप्पाव म्हणतो नको तू रडूच नको म्हणतो मॅडम. ते रडता बी आलं पाहिजे. हो म्हातारांसाठी रडस म्हणा राम ओ माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी. म्हणा राम काढंदी मा भजन करी रायनात ना म्हणा दे. मी ते बट सैन करली ना. म्हाताराला आंघोळ देवाय गे उचलान गाई आणि मग म्हातारी सांगस म्हणा राम व माय म्हणा राम का पंढरपूर फिराले घ्यात ना म्हणा धनी. ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा दे. अव गोंधय मग खाता खाता मरी घ्या. यान तोंड मा तुळशी ना पाला ना याला कितला गुण लागावशे बरं. मन पहिलं रडेलवर छातीवर दगडटीन सैन करली ना पण जोय दल्लीन सांगा ना म्हातारीन सांगा ना ओ माय म्हणा राम ना तोंड मा तुळशी ना पाला तरी घाला ना म्हणा देव. मी बडा मांचेस मा आवाज दिना इथून राम ना तोंड मा कोंबडी ना बीज कुची देना मनी काकू. काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खात्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे लागेन का. जवळ तुळशी माड घालायला पाहिजे तवय घाली नाही. आता तुळशी ना पाला नाही अख्खं तुळशी वृंदावन बी यांना तोंड मग खोपशी देणं तर यांना उद्धार होणार. उद्धार करून घ्यायचा असेल तर गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल. व्रत एकादशी करावं लागेल तर भगवंताची कृपा होते आणि जाताना नक्कीच वैकुंठाचा मार्ग सापडतो. पण माडकरी असला तर विठ्ठल असो 2 मिनिटात भजन होईल. सगळ्यांनी अंतकरणापासून टाळी वाजून भजन गायचंय तात्यासाहेब. विठो